32 लाख मोदी की सौगात, म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये दिवाळी सण आणि दसऱ्यानिमित्त काही आनंदाचा शिधा देतात, हा मोदीचा शिधा, मोदीचा शिधा, तर ते वाटणार आहे. काय आपली प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया याच्यावरती असण्याचं आमचं कारण नाही. मोदींनी ही मोदी की सौगात जाहीर झाल्यावर हे जे मोदींनी पाळलेले जे फालतू नकली हिंदुत्ववादी आहेत महाराष्ट्रासारख्या राज्यात, त्यांची प्रतिक्रिया तुम्ही जाणून घेतली पाहिजे. ज्यांचा उल्लेख काल आमच्या अनिल परब यांनी नेपाळी असा केला. असे बरेच लोक महाराष्ट्रामध्ये बाहेर की ज्यांना या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्वच मान्य नाही, या देशामध्ये मुस्लिमांनी राहूच नाही, मुस्लिम शत्रू आहेत, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करत आहेत, त्यांनी या मोदी की सौगातचं स्वागत केलं आहे का? आम्ही स्वागत करतो. शेवटी असं आहे की सण आहे. दिवाळीला महाराष्ट्रामध्ये आनंदाचा शिधा दिला. या देशातील गरीब मुस्लिमांना नरेंद्र मोदींनी हा जो हात पुढे केलेला ही सरकारची मदत आहे आणि आम्ही त्याच्यावर टीका करणार नाही. पण जे कालपर्यंत टीका करत होते ईदवर, इफ्तारवर, अन्य काही गोष्टींवर, त्यांचं मत, त्यांची अद्याप त्याच्यावरती प्रतिक्रिया का आली नाही? यायला पाहिजे. महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये हे जे बाडगे आहेत, बाडगे हिंदू ज्यांना म्हणतो आम्ही, जे आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत, त्यांची या निर्णयामुळे फार गोची झालेली आहे, फारच गोची झाली. आणि त्यांना बहुधा मोदी आता इफ्तार पार्टीसुद्धा पाठवतील आणि त्यांना जावं लागेल. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असं काही केलं जात आहे का? बिहार निवडणुकीपेक्षाही या देशातील मुस्लिम समाज हा आपल्या जवळ आल्याशिवाय 2029च्या निवडणुका आणि त्या आधीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंच ते आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत. आणि ते जगाला दाखवू इच्छित आहेत, मुस्लिम राष्ट्रांना, की आमच्याकडल्या मुस्लिमांची आम्ही काळजी घेत आहोत. हे ते आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणाल कामराबाबतचा वाद अजूनही मिटलेला नाही आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने एका वेब पोर्टलला मुलाखत देताना म्हटलेलं आहे, सुपारी घेऊन त्यानं हे आरोप केलेले आहेत. खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीमध्ये दाखवून दिलेला आहे. बघा, एकनाथ शिंदे काय म्हणतात किंवा त्यांचे लोक काय म्हणतात त्याच्यावरती या देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या ठरू शकत नाही. आपण गद्दारी केल्यापासून जी वक्तव्य करताय ती कोणत्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसतात? एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरत आहेत गेल्या 3 वर्षापासून, ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या शब्दकोशात बसत आहेत हे त्यांनी सांगावं. कुणाल कामराने गेल्या अनेक काळापासून, अनेक वर्षापासून त्याचे कार्यक्रम हे एका व्यासपीठावर तो करतो आणि त्याने प्रत्येकावरती व्यंग केलेलं आहे. त्याने की एकनाथ शिंदेंवरच केलं आहे का? किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा मोदींवर केलं का? नाही, त्यांनी राहुल गांधीजींवरती केलेलं आहे, त्यांनी मनमोहन सिंगवरती केलं आहे, त्यांनी सोनिया गांधींवरती केलं आहे, त्यांनी माननीय उद्धवजींवरती केलेलं आहे. राजकारणामध्ये या गोष्टी सहन करायच्या असतात, संयमानं पाहायच्या असतात आणि सोडून द्यायच्या असतात. जोपर्यंत तुमच्यावरती व्यक्तिगत स्वरूपाची टीका किंवा बदनामीकारक टीका होत नाही तोपर्यंत राजकारण्यांनी या टीकेकडे एक मजा म्हणून पाहायला पाहिजे. गेल्या 60-70 वर्षापासून आम्ही अशा प्रकारची व्यंगात्मक कविता किंवा भाषणं, लेखन आम्ही पाहतो आहोत ना. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य मी पाहिलं, ही सुपारी आहे. मग राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या नेत्यांवर किंवा आमच्यावरती जेव्हा अशा प्रकारच्या टीका टिप्पण्या अशा लोकांकडून झाल्या तेव्हा त्या तुम्ही सुपारी दिल्या होतात का? तुम्ही सुपारी दिली होती का? सांगा ना.
अनेक यूट्यूबर जे आहेत भारतीय जनता पक्षानं पोचलेले अनेक आहेत, ते आमच्यावर सातत्यानं टीका करत असतात घाणेरड्या शब्दामध्ये. मग त्यांना तुम्ही पोचताय का, तुम्ही सुपारी दिली का, याचं उत्तर त्यांनी द्यावं. सर, काल योगी आदित्यनाथांची एक मुलाखत झाली, त्यात म्हटलं की तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या वैयक्तिक खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकत नाही आणि समाज तोडण्यासाठी करू शकत नाही, ही पुन्हा कामराव त्यांची टिप्पणी. कोणीही समाज तोडत नाही, नंबर एक, आणि कोणी व्यक्तिगत टीका केली नाही. आपण समाजकारणात राजकारणामध्ये आहोत, आम्ही टीकेचे घाव सोसले पाहिजेत. तुम्ही राजकारणामध्ये आहात ना, राजकारणामध्ये तुम्ही काम करताना तुम्हाला प्रत्येकाला एकाच वेळेला खुश ठेवता येत नाही. एक मोठा समाज तुमच्यावर नाराज होत असतो आणि नेमका तो मुद्दा पकडून लेखक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत किंवा अशा प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन अलीकडच्या काळामध्ये जर त्याच्यावरती काही भाष्य करत असतील तर ती समाज तोडण्याची भाषा कशी होईल? अजिबात होत नाही. तुमच्या राज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या कार्टूनिस्टना, व्यंगचित्रकारांना, कॉमेडियनना UP सरकार राज्यात तुरुंगात टाकलेलं आहे. महाराष्ट्रात तो पॅटर्न जर कोणी लावत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला छेद देत आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षनेताच नाही सर अजून सभागृहाला. ही सुद्धा स्वातंत्र्याची गळचेपीच आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही, ही स्वातंत्र्याची एक प्रकारे गळचेपी आहे ना. त्याच्यावरती कोणी बोलते का की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्याची नेमणूक का केली जात नाही? हे जर आपण सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मुख्यमंत्र्यांनी काल जयकुमार गोरे यांची भलावण केली. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना कोणता छंद किंवा व्यसन जडलेलं आहे की अपराधी आणि गुन्हेगार मंत्र्यांच्या आणि सहकाऱ्यांना पाठीशी घालायचं? मला गंमत वाटते राज्याच्या मुख्यमंत्र्यांची. कोणत्याही चोराला ते पाठीशी घालतात आणि त्याची भलामण करतात आणि विधानसभेमध्ये तद्दन खोटी माहिती देतात. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला नाही किंवा पोलीस कोठडीत झाला नाही असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. पण नंतर जो अहवाल आला त्या संदर्भातला, त्यात स्पष्ट म्हटलं आहे की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झालेली आहे पोलीस कोठडीमध्ये. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री तोंडावर पडत आहेत. जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ह्यांच्यावरती खापर फोडलेलं आहे. हे अत्यंत मुख्यमंत्र्यांचं विधान किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका ही चुकीची आहे. जयकुमार गोरे हे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा. कालच एक प्रकरण आलं आहे. जयकुमार गोरे हे ज्या प्रकरणात निर्दोष सुटले असं म्हणतात त्या प्रकरणामध्ये न्यायालयाचा आदेश त्यांनी वाचावा. ज्या महिलेसंदर्भात, ठीक आहे, त्या महिलेला तुम्ही अडकवली आहे, खोट्या प्रकरणामध्ये अटक करून तिला तुरुंगात टाकली वगैरे, सगळं ठीक आहे. एका मृत व्यक्तीला जिवंत करून या महाशयाने त्याची जमीन लाटली. एका मृत व्यक्तीला, मागासवर्गीय, जिवंत करून त्या व्यक्तीची जमीन लाटणारा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि तुम्ही त्याची भलामण करताय. याचा अर्थ तुम्ही या राज्यामध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालताय. या राज्यामध्ये जे अपराध आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेल्या आहेत, वाल्मिक कराडपासून सगळे या तुमच्या टोळ्या आहेत असं मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. दिशा सालियन प्रकरणामध्ये वकिलांनी थेट तुमचं नाव घेतलंय, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय, आदित्य ठाकरेंचं घेतलंय आणि आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारामध्ये सहभागी आहेत असं ते वकील जे आहेत निलेश ओझा त्यांनी आरोप केलेला आहे. कोर्टात गेले आहेत ना, ते जाऊ ना कोर्टामध्ये, बघू ना. माझं नाव घेतलं किंवा अजून कोणाचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला चिंता नाही आहे. एखादं प्रकरण खोटं करायचंच ठरवल्यावर खोटी माणसं उभं करणं, खोट्या कथा रचणं, त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षानं पडद्यामागून ताकद देणं, वकील पुरवणं, वकिलांना पैसे देणं, याचिकाकर्त्यांना पैसे देणं, या सगळ्या गोष्टी गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये होत आहेत. त्यातली दिशा सालियनची याचिका आहे, या संदर्भात याचिका आहे आणि योग्य वेळी आम्ही याचं बिंग फोडणार आहोत. आम्ही मजा बघतोय काय काय चाललं आहे, कुठे कुठे भेटीगाठी होत आहेत,
कोण कोणाशी कोणत्या पद्धतीनं फोनवर बोलताय. फक्त मुख्यमंत्रीच फोन ऐकतात असं नाही विरोधकांचे. आमचे फोन मुख्यमंत्री ऐकतात असं नाही. आमच्याकडेही काही यंत्रणा आहेत. आमच्याकडेही काही माहिती आहे की या सगळ्यामागे आमच्या सगळ्यांच्या मागे जे षडयंत्र उभं केलं जातं आहे त्याच्यामागे काय काय चाललं आहे त्याची माहिती विरोधी पक्षाकडे सुद्धा असते. हां काय सर, प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात व्यंगाकडे व्यंग म्हणून पाहिलं पाहिजे, पण एका नेव्ही अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र टाकलं, त्यावेळी त्यांना शिवसैनिकांकडून मारहाण झाली होती आणि कंगना राणावत यांच्यावरही बुलडोझर चालवला गेला. तर मग व्यंगाकडे व्यंग म्हणून पाहिलं पाहिजे असं म्हणताना राजकीय मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग आहे का? मी तुम्हाला माझा प्रश्न आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणणं हे व्यंग कसं असेल? हा देशद्रोह आहे. मुंबईला पाकिस्तान, कंगना राणावतने सांगितलं मुंबई हे पाकिस्तान आहे. मुंबईला पाकिस्तान म्हटल्यावर ज्या मराठी माणसाला किंवा ज्या भारतीय नागरिकाला चीड येणार नाही ती व्यक्तिगत टीका नव्हती. ही आमच्या महाराष्ट्राच्या राजधानीवर, देशाच्या आर्थिक राजधानीवर केलेली भयंकर टीका होती. पाकिस्तान चालेल का? तुम्हाला पाकिस्तानात राहायला आवडेल का? मला सांगा. उद्या दिल्लीला कोणी पाकिस्तान म्हटलं मी स्वतः जाईन त्याच्यावर हल्ला करायला. दिल्लीला पाकिस्तान म्हटलं तर हा देश आहे, हा हिंदुस्थान आहे, हा भारत देश आहे. तुम्ही या भारत देशातल्या कोणत्याही भागाला पाकिस्तान, बांगलादेश म्हणू शकत नाही. पण सर, त्या वृद्ध नेव्ही अधिकाऱ्यांनी तर फक्त व्यंगचित्र टाकलं होतं उद्धव ठाकरेंचं. व्यंगचित्र काय टाकलं होतं आपल्याला माहिती आहे का? ते व्यंगचित्र पाहून या. व्यंगचित्र पाहून या. ह्या प्रकरणामध्ये कुणाल कामराने कोणाचे नाव घेतलेलं नाही आहे. त्याचं गाणं आपण पुन्हा ऐका. त्यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही, त्यांनी कोणावरही व्यक्तिगत टीका केलेली नाही. तरी हा बैल मुझे मार असं का करावं या लोकांनी? एकनाथ शिंदे ह्यांच्या अवतीभोवती डोकी नसून मडकी आहेत. मी परत सांगतो, एकनाथ शिंदे ह्यांच्या अवतीभोवती डोकी असती तर त्यांनी हे उपद्व्याप केले नसते. एकनाथ शिंदेच्या अवतीभोवती रिकामी मडकी आहे आणि त्या मडक्यात कचरा आहे. त्याच्यामुळे ही आग लागली आणि त्या आगीमध्ये एकनाथ शिंदे हे पूर्ण बदनाम झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगडावर जाणार आहेत. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिन आहे. बरं, ते जात आहेत दर्शन. छत्रपती शिवाजी महाराजांचा जास्तीत जास्त अपमान करण्याचं काम गेल्या काही काळामध्ये ज्या भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे त्याचे शिरोमणी हे मिस्टर अमित शहा आहेत. ते का प्रायचित घ्यायला चालले आहेत का? बहुतेक ते प्रायचित घ्यायला चाललेले आहेत. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यापासून सगळ्यात जास्त अपमान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हां, या सगळ्यांचा अपमान ह्या लोकांनी केलेला आहे. आणि त्यांना परत त्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं कामसुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने केलं आहे. त्याचं प्रायचित घ्यायला जर अमित शहा येत असतील तर महाराष्ट्र त्यांच्या दौऱ्याकडे तटस्थपणे पाहतो. याच रायगड संदर्भात एक बातमी आहे. जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ती हटवायची मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली. आज ते पत्रकार परिषद त्यांनी घेऊ द्या. याच्यावरती राज्य सरकारने आपलं मत व्यक्त करावं. सर, वॉकच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. पण ऐनवेळी ती बैठक रद्द करण्यात आली. ब्रीफिंग होती सर्व खासदारांना. आज ब्रीफिंग होतं मला माहिती आहे. आम्हाला आमंत्रण होतं. त्याच्याकडे ती का रद्द झाली त्याच्याविषयी माझ्याकडे फार माहिती नाही आहे. चला, थँक्यू. सर, बाबराचे मुघलांचे वंशज प्रिंस याकूब अली त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका. हाँ, बोलो हिंदी. सर हुसैन दलवाई जो कांग्रेस के लीडर हैं, उन्होंने कहा है कि पंडितों ने औरंगजेब को बताया था कि कैसे. मुझे मालूम नहीं हुसैन दलवाई जी ने क्या कहा है. हुसैन दलवाई कभी कभी इस प्रकार की बातें, बेहुदा बातें करते रहते हैं. छोड़ दीजिए, आप उनको ज़्यादा महत्व मत दीजिए. सर, सौगात मोदी जो है वो सौगात मोदी का, देखो, अगर दिवाली को, ये त्यौहार को बहुत सी सरकारें हिंदुओं को इस प्रकार से मदद करती है. 36 लाख मुस्लिम भाइयों को अगर सरकार इस प्रकार से मदद करती है तो उनका स्वागत करना चाहिए. लेकिन कुछ दिनों से महाराष्ट्र जैसे राज्यों में जो ढोंगी हिंदुत्ववादी है वो मुसलमानों के खिलाफ जहर उगल रहे हैं. मैं उनकी रिएक्शन, मोदी जी ने जो सौगात दी है मुस्लिम भाइयों को, मैं उनकी रिएक्शन जानना चाहता हूँ कि क्या आप
मोदी जी का ये सौगात आपको मान्य है? हमने तो स्वागत किया है। इस देश का हर गरीब में चूल्हा जलना चाहिए और त्यौहार मनाना चाहिए, चाहे हिंदू, मुसलमान, क्रिश्चियन, पारसी, कोई भी हो, जैन हो, कोई भी हो। सर, कुणाल कामरा को लगातार धमकी भरे जो कॉल्स आ रहे हैं, नरेश मास्के ने भी कहा कि उनको उनका प्रसाद मिलेगा, शिव सैनिकों को छोड़ेंगे नहीं, कहीं भी भारत में रहेंगे, उनका चेहरा। देखिए, मैं ये धमकी कौन और क्यों दे रहा है मुझे मालूम नहीं। कुणाल कामरा एक ऐसी व्यक्ति है, मैं उनको पहचानता हूँ, मैं जानता हूँ, बहुत सालों से जानता हूँ। तो धमकी से डरने वाला वो कलाकार नहीं है, वो मर जाएगा लेकिन डरेगा नहीं, वो झुकेगा नहीं। मैं उनको पहचानता हूँ। ये धमकी विमकी ठीक है, अपने पास रखो, सरकार है, सत्ता है, नहीं तो आपको भी रास्ते पे चलना मुश्किल हो जाएगा। जो धमकी दे रहे हैं ना, ये सत्ता है, सत्य की मस्ती है, ये पावर की मस्ती है, और क्या है। सर, योगी जी ने भी इस पे बोला कि फ्रीडम ऑफ स्पीच का मतलब ये नहीं कि आप कुछ भी बोलो किसी राजनेता। देखिए, ये बात मैं मानता हूँ, योगी जी की बात मानता हूँ कि फ्रीडम ऑफ स्पीच का मतलब ये नहीं कि कोई कुछ भी बोले, लेकिन कामरा ने क्या बोला है इसके खिलाफ ये पूरा माहौल उठा। कामरा ने किसी का नाम नहीं लिया। एक जो स्थिति महाराष्ट्र में पैदा हुई है उसके ऊपर उसने एक टिप्पणी की है, व्यंग्य किया है। जैसे मैं तो बहुत से कवियों की सुनता हूँ, संपत सरल जी की बातें सुनता हूँ, कुमार विश्वास की बात सुनता हूँ, हाँ, सुरेंद्र शर्मा की मैं कविताएं सुनता हूँ। आप सुन लीजिए ना, व्यंग्य ही होता है ये। और कुणाल कामरा ने भी यही इस प्रकार से व्यंग्य अगर किया है तो आपने इस प्रकार से तोड़ फोड़ करना, ये करना, वो करना, मौका सभी को मिलता है, मैं इतना ही कहूँगा। मुगलों के वंशज ने जो औरंगजेब की कब्र के आपने ट्वीट किया है आज, एक आपने ट्वीट किया है जो यूपी का जो बच्ची लेके जा रही है, वो बुलडोजर चल रहा है, उसके बारे में कुछ कहना चाहिए? मैं भारत की असली तस्वीर है आज के भारत की, मैंने इतना ही कहा है। ये बेटी बचाओ का जो आप मूवमेंट चला रहे हो ना, आप बेटियों को नहीं बचा रहे हो, आप बेटियों को, उनके भविष्य को आप ख़त्म करने जा रहे हो। इस बुलडोजर राज अपने जो यूपी से लेकर महाराष्ट्र तक जो चल रहा है, उसमें कितनी बेटियां, उनका भविष्य ख़त्म हो गया, आपको मालूम नहीं, मोदी जी को मालूम नहीं। न्यायालय ने उस बारे में अपना जो भाष्य किया है बहुत प्रखर है। आप देश की एकता को ख़त्म कर रहे हो। एक छोटी बेटी अपनी किताबें संभाल कर भाग रही है और उसके पीछे बुलडोजर है। उत्तर प्रदेश का सरकार का ये एक असली चेहरा है, मोदी जी का भी और योगी जी का भी। ये छोटी छोटी बच्चियाँ हैं जो हमारे सामने आता है तो हमारा दिल बहुत दहल जाता है, लेकिन सरकार मज़ा ले रही है। जिस IAS ऑफिसर की वजह से उसके घर पर बुलडोजर चलाया है, कोई पटेल नाम का IAS ऑफिसर है, उसने ये चला है, क्या उसके ऊपर एक्शन लिया? आपको बेटी बचानी है ना, तो ये ऐसे जो IAS ऑफिसर है पटेल जैसे, कोई देवांग पटेल है, उसके ऊपर आप एक्शन लीजिए, सस्पेंड कर लीजिए उसको। चलिए, मुगलों के वंशज है, उन्होंने एक मांग की है कि औरंगजेब की कब्र को